संपूर्ण महाराष्ट्राचा तिढा सुटत आलेला आहे, मात्र महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटत नाही आणि अशाच परिस्थितीमध्ये भुजबळांनी माघार घेतलेली आहे. हेमंत गोडसे यांच्या नावाला विरोध होतोय, कुठेतरी करंजकर यांचं नाव पुढे येत असतानाच आता पंकजा मुंडे यांच्या एका विधानामुळे नवीन असं नाव समोर आलेलं आहे आणि ते नाव म्हणजे बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं. खरं तर भारतीय जनता पार्टीचे सगळे युवा कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत? नाशिक ही भाजपला मिळावी अशी देखील भाजपची मागणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपची काय मागणी आहे या युवा कार्यकर्त्यांचं प्रीतम मुंडे यांच्या नावावर काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. अमित भाऊ, काय सांगाल? प्रीतम मुंडे हा चेहरा आता नाशिकसाठी पुढे येतोय किंवा पंकजा मुंडे यांनी तसं बोललेलं आहे? आता नाही, मुळात पंकजाताईंनी जे बीडमध्ये भाषण करताना जे विधान केलेलं आहे त्याच्या मागचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा होता की त्या बीडमध्ये आता उमेदवार झालेला आहे. याआधी सलग 2 वेळेला डॉक्टर प्रीतम मुंडेंनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. खूप चांगलं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. मोठा विकास त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. 50 वर्ष जे प्रश्न सुटले नाही, रेल्वेचा प्रश्न असेल किंवा अनेक प्रश्न असतील, काही महामार्ग असतील, ते प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहे. अशा वातावरणामध्ये अनेक कार्यकर्त्यांची, अनेक जनतेची आणि स्वतः पंकजा मुंडेंची ही भावना होती की पुन्हा एकदा प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळावी, त्यांची विजयाची हॅट्रिक व्हावी, देशामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम हा त्यांच्या नावावर आहे. असं असताना त्यांना उमेदवारी न देता पक्ष नेतृत्वाने स्वतः पंकजा मुंडेंना उमेदवारी दिल्यानंतर अशी कुठेतरी भावना तयार झाली की प्रीतम मुंडेंचं काय, म्हणून पंकजाताईंनी सांगितलं की मी त्यांना विस्थापित होऊ देणार नाही, त्यांची तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना नाशिकमधनं उभे करेल. आपण एखादी गोष्ट जेव्हा हक्काने बोलतो त्यावेळेला तो उल्लेख होतो. त्यांनी असं सांगितलं का की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभेला मी त्यांना निवडणुकीला लढवेल, नाशिकमधनं लढवेल? त्यांच्या मनामध्ये काही भविष्याचा विचार असू शकतो किंवा एखादा आपण हक्क, गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी नाशिक व जिल्ह्यावर खूप प्रेम केलेलं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना नाशिकनं बिनविरोध खासदार म्हणून दिलेलं होतं. देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याची ताकद या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. अनेकांना वाटतं की नाशिक हे आपलं होम ग्राउंड आहे, नाशिकमध्ये आपल्याला संबंध आहेत, प्रीतम मुंडे आज नाशिकच्या सून आहेत, त्यामुळे त्यांनी एक कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना तसं विधान केलं आहे. याचा अर्थ असा होत नाही की त्या बोलल्या अहो आता लोकसभेची निवडणूक आहे, भले भले उमेदवार 20 दिवस 22 दिवस राहिल्यानंतर उमेदवारी घेताना विचार करताय, त्यामुळे असं अचानक त्यांनी जाहीर केलं 13 तारखेला, तर त्यांच्याकडे बीडमध्ये मतदान आहे, त्यामुळे त्या तिथं व्यस्त आहे, ते सोडून ते काही इथं थोडी प्रचार करणार आहे. एक आपल्याला कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना त्यांनी हक्काने ते सांगितलेलं आहे. आणि राहिला प्रश्न नाशिक लोकसभेचा, महायुतीचा जो कोणी उमेदवार ठरेल, प्रीतम मुंडे, पंकजाताई या काही कुठल्या जातीपातीच्या राजकारणावर आधारित राजकारण करत नाही. त्यांचे संस्कार, त्यांचा जन्म हा भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात झालेला आहे. उमेदवारी देताना अमुक समाजाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली जात नाही, निवडून येण्याचा निकष लावूनच उमेदवारी दिली जाते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये त्यांना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी 400 पारचा नारा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. एक एक उमेदवार ठरवताना 10 वेळेला विचार करून तो उमेदवार ठरवला जातोय. आम्ही भारतीय जनता पक्ष निवडणुका आल्या म्हणून कामाला लागत नाही. 5ही वर्ष आमचं संघटनात्मक कामकाज चालतं, आमचा सगळा ढाचा तयार आहे, बूथ स्तरापर्यंतची आमची रचना आहे. म्हणजे आता एखादं लग्न कार्य असतं, कार्यालय ठरलेलं आहे, मेनू ठरलेला आहे, पत्रिका कुठं छापायच्या ह्या ठरलेल्या आहे, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये वधूवराचं नाव टाकायचे. तशा दृष्टिकोनातनं नाशिकची पूर्ण तयारी झालेली आहे. फक्त उमेदवार झाला जाहीर की आमचा त्या ठिकाणी विजय निश्चित. नक्कीच. तर एका ठिकाणी तयारी जोरदार झालेली आहे, मात्र भाजपची मोठी ताकद या ठिकाणी आहे, संघटना आहे, लोकप्रतिनिधी आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून असं वाटत नाही का ही भाजपला जागा मिळावी? 100% असं वाटतं की ही जागा भाजपला मिळावी. त्यामागचं कारणही असं आहे की आमचे 3 आमदार आहेत इथे, मागच्या वेळेसही होते आणि यावेळेसही आहेत, आणि पक्षश्रेष्ठी जे आता निर्णय घेतील त्यानुसार आम्ही पुढचं काम, आमचं आत्ता आम्ही जे सांगितल्याप्रमाणे बूथ प्रमुख नाही 50 प्रमुखपर्यंत आमचं पूर्ण काम झालेलं आहे. आणि आमचा उमेदवार निश्चित झाला पक्षाचा, जो महायुतीतला उमेदवार असेल त्याला मोदी म्हणून आम्ही मतदान करणार आहोत.
आमचा उमेदवार आहे नरेंद्र मोदी. जो कोणी उमेदवार ठरेल तो मोदी म्हणून आम्ही तिथे मतदान करणार. नक्कीच प्रीतम मुंडे यांचं नाव पुढे येत आहे. जर प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळालीच, खरं तर दिवस खूप कमी राहिलेले आहे, ते प्रॅक्टिकली शक्य पण नाहीये, पण त्यांना उमेदवारी मिळालीच तर त्यांची जिंकण्याची शक्यता किती आहे? प्रीतमताई ह्या गेली 10 वर्षापासून आपण बघताय खासदार आहे आणि 10 वर्षामध्ये त्यांनी बीड जिल्ह्याचा विकास कामं करून कायापालट केलेला आहे. आत्ताच अमितजींनी सांगितलं त्या ठिकाणी रस्ते असतील, बाकी रेल्वे असेल, पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आणि त्यांचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे. प्रीतमताई ह्या डॉक्टर आहे, त्या नाशिकच्या सुनबाई आहे. गेली अनेक वर्षापासून तुम्ही बघताय मुंडे साहेब असतील, पंकजाताई असेल, प्रीतमताई असेल, त्यांचं नाशिकवर विशेष प्रेम आहे आणि नाशिकचा प्रत्येक नागरिक हा ह्या प्रीतमताईंना त्यांच्या परिवाराला ओळखतो आणि प्रीतमताईंचा काम करण्याचा काम करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय चांगली असल्यामुळे नक्कीच नाशिककर म्हणून प्रीतमताईला या ठिकाणी निवडून देतील. नक्कीच राहुल भाऊ, काय सांगाल? प्रीतम मुंडे यांचं नाव आता पुढे येत आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजपला कदाचित ही सीट मिळू शकते अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते. कसं बघताय या सगळ्याकडे? सर्वप्रथम भाजपचा कार्यकर्ता म्हणून नाशिकची जागा भाजपला मिळावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. तशी आम्ही आमची मागणी आमच्या वरिष्ठांकडे पण नोंदवलेली आहे. आता त्याला कितपत यश येत आहे, वरिष्ठ कितपत त्याची दखल घेत आहेत, कारण आता किती केलं तरी 3 पक्षांचं सरकार आहे. सगळ्यांची सरमिसळ करून जोही कोणी महायुतीचा उमेदवार इथे डिक्लेअर होईल तो सर्वाधिक मताधिक्याने निवडून येईल एवढंच मी आश्वस्त करतो. खरं तर एका बाजूला 1 महिना झाला तेव्हापासून ठाकरे गटाचा उमेदवार जो आहे तो प्रचार करतोय, तर दुसरीकडे अवघे काही तास आता उमेदवारी अर्ज भरण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे त्याला सुरुवात होणार आहे. अशाही परिस्थितीत महायुतीकडून उमेदवार जाहीर होत नाहीये. एका बाजूला भारतीय जनता पार्टीची ताकद असताना सुद्धा ही उमेदवारी महायुतीमध्ये कोणाला मिळते हा देखील प्रश्न अद्याप कायम आहे. यातच प्रीतम मुंडे यांचं नाव पुढे आल्याने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांमध्ये काहीसा उत्साह दिसून येतोय. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.